मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय. म्हणजे दादागिरी का सहन करतात, धक्कादायक गोष्टी. ह्याच्यात नक्की सरकार करते तरी काय, सरकार आहे की नाही, चालतंय की नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे. काल रात्री आपण पाहिलं असेल, साधारणपणे सगळ्यांच्याच फोनवरती नोटिफिकेशन आलं. पहिलं म्हणजे सरकार स्थापन व्हायला वेळ, त्यानंतर खाते वाटपला वेळ, बंगल्यांवरनं तर भांडणं चालूच आहेत. आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठेतरी जाहीर झालेत आपल्याला वाटलं होतं, कारण पालकमंत्री असणं गरजेचं असतं. आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते. हे नक्की काय चाललंय, ह्याच्यात काही षडयंत्र आहे का, मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा, आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं. आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय. म्हणजे आत्तापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत. ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनहिताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. की जर हा माणूस बांगलादेशवरनं येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल, कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल, कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल, पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी. योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा, पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते. आता आपण हे लक्षात घ्या की गेले 10 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष, 2 बहुमताची सरकार आणि आत्ताचं NDAचे सरकार कोणाचं आहे केंद्रामध्ये, भाजपाचं आहे. महाराष्ट्रात देखील गेली 11 वर्ष, 2.5 वर्ष आमची सोडली, तेही कोविडच्या लॉकडाऊनमध्ये गेली, पण 2.5 वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष, 8-8.5 वर्ष तर भाजपचंच सरकार आहे. मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत, राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत. आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील, मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का, ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का, तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे. बरं आला आणि तो राहिला कुठे होता 6-7 महिन्यापूर्वी, एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला, आता सगळं कळतंय. म्हणजे खोके सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूनी चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत, आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला देशात घ्या, तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत, भाजप जाऊ शकत नाही, केंद्र सरकार जाऊ शकत नाही, थांबू शकत नाही. इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं. भाजप किंवा केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही. पण त्याच भाजपच्या देखरेखीत, त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये, त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यात येऊन, आपल्या शहरात येऊन हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे. आणि भाजपचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता. मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय. म्हणजे दादागिरी का सहन करतात, बरं कोणाची,
तर एक मंत्री ज्याचे चेले जाऊन रस्ता रोको करतात, असं रस्ता रोको करून जर व्हायला लागलं, बीड आणि परभणीमधली जनता तर बिचारी किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून. त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला. मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे किंवा स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात, लोकांना त्रास देतात, काही काही पब्लिक प्रॉपर्टी जाळपोळ करतात, अशा मंत्र्यांना तुम्ही काढून टाकलं पाहिजे की त्यांचा हट्ट ऐकून दादागिरी सहन करून तुम्ही स्थगिती दिली पाहिजे. आणि जर अशी भांडणं स्वार्थापोटी होत असतील तर जनतेची कामं कधी होणार, जनतेची सेवा कधी करणार आहे लोक. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक 8 कलर्समध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूममध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84.